पण सुरुवात करूया ती बातमी अशी की धनंजय मुंडेंनी दमानियांच्या आरोपांवरती स्पष्टीकरण दिलं। जागतिक स्तरावर सर्वात मोठी खतांची सहकारी संस्था इफ्कोने याआधीच लेखी स्वरूपात स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही। अनधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यात येणारी इफ्कोची उत्पादनं ही पूर्णतः खरेदीदारांच्या जबाबदारीवर आहेत आणि सदर प्लॅटफॉर्म गैरवाजवी किमतीत ही उत्पादनं अनधिकृतरित्या विकतात। ऑनलाईन खत विक्रीबाबतच्या केंद्र सरकारच्या नियमानुसार एफसीओ परवाना किंवा इफ्कोकडून अनिवार्य असलेला ओ फॉर्म नसलेल्या कोणत्याही संस्थेस उत्पादनं विक्री करण्यास मनाई घातलेली असून असं केल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार इफ्कोने राखून ठेवलेला आहे। याबाबत इफ्कोने वेळोवेळी प्रेस नोट काढून माध्यमांना देखील माहिती दिलेली आहे। इफ्को कंपनीच्या सर्व उत्पादनांची विक्री किंमत ही संपूर्ण देशात सारखीच आहे। मात्र काही कमर्शियल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म या खतांच्या 10 ते 5 बाटल्या कुठून तरी उपलब्ध करून त्या ऑनलाईन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिकचं डिस्काउंट देऊन विक्रीस ठेवतात। अशी माहिती समोर आल्यानंतर इफ्कोने संबंधितांना नोटीस सुद्धा दिलेल्या आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून। प्रणाली, तू अंजली दमानियांशी संवाद साधला, शिवाय अंजली दमानियांनी ऑनलाईन त्या ऑपरेटरशी साधलेला संवाद ती क्लिप देखील समोर आणली। पण आता हे जे स्पष्टीकरण कृषी विभागाकडून करण्यात येत आहे नेमकं कशात तथ्य आहे? आपण जर आत्ता बघितलं तर या प्रेस नोट मध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। त्याचं असं म्हटलेलं आहे की कुठलीही ई कॉमर्स कंपनी सर्टिफिकेट असल्याशिवाय या अशा पद्धतीची उत्पादनं जी आहे ती विक्री करू शकत नाही। आता अंजली दमानिया यांनी ज्या ई कॉमर्स मधनं या वस्तूंची उत्पादनं मागवली 10 तारखेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत अंजली दमानिया यांनी या पद्धतीचे आरोप केले नव्हते तोपर्यंत या सगळ्या प्लॅटफॉर्मवर या वस्तू उपलब्ध होत होत्या आणि त्या व्यवस्थित पद्धतीने उपलब्ध होत होत्या। जसं याच्यामध्ये आणखी या प्रेस नोटमध्ये आणखी एक मुद्दा मांडलेला आहे की कदाचित काही कंपन्या इकडून तिकडून अशा 8-10 बाटल्या जमा करून त्या कदाचित ग्राहकापर्यंत पोहोचवू शकत असतील। पण म्हणजेच याचा अर्थ असं म्हणायचा का की आत्ताच्या घडीला अशा 8-10 बाटल्या ज्या अंजली दमानिया यांनी मागवलेल्या होत्या त्या बाटल्यांना खरंच रीतसर कंपनीनं म्हणजे कुठेतरी थांबवलेल्या आहेत आणि त्यामुळे ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे। जर अशा इफ्कोच्या कुठलीही उत्पादनं कुठलीही ई कॉमर्स कंपनी जर गैर पद्धतीनं त्या वस्तूंची विक्री करत असेल तर त्यांच्यावर इतक्याच ॲक्युरेट पद्धतीनं कारवाई केली जात होती का? आणि ती जर जात होती तर मग 10 तारखेच्या पूर्वी ज्यांना ज्यांना ती उत्पादनं गेले त्यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई झाली आहे का? कारण त्या फोन कन्व्हर्सेशन मध्ये आपण जर बघितलं तर असं लक्षात येतं की साधारणतः 10 तारखेला अंजली दमानिया यांनी जेव्हा ऑर्डर दिली त्याच्या 2 ते 3 दिवसानंतर तेव्हापासून ही सगळी उत्पादनं जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। आणि त्यामुळं कुठेतरी एका पद्धतीनं आपण जर हे सगळे मुद्दे वाचले तर असं दिसून येत आहे की ही ई कॉमर्स कंपनी जर अयोग्यरित्या या वस्तू पुरवठा करत होती आणि तिचा ऑर्डर अंजली दमानिया यांनी दिलेला आहे तर ती ऑर्डर थांबवण्यामध्ये मग या कृषी विभागाचा किंवा इफ्कोचा स्वतःचा हात आहे असा जो आरोप अंजली दमानिया लावतायत तो मग या ठिकाणी खरा मानावा लागेल आपल्याला। कारण त्यांचा मुळात मुद्दाच आहे की जोपर्यंत विक्री होत होती तोपर्यंत त्यांनी जेव्हा ऑर्डर दिली तेव्हा त्यांना कुठल्याही पद्धतीचा विरोध झाला नाही। त्या गोष्टी त्या ज्या वस्तू त्यांनी मागवल्या होत्या त्या भिवंडीपर्यंत आल्या आणि आता आपण विशाल आजच्या घडीला आपण सगळेजण ई कॉमर्स करतो। आपण अनेक वस्तू अगदी घरातल्या छोट्या छोट्या वस्तूपासून तर मोठ्या वस्तूपर्यंत अनेक वस्तूंची ऑनलाईन खरेदी करतो आणि त्यावेळेला असलेले ह्या सगळ्या मुद्द्या म्हणजे अगदी ते ट्रॅकिंग करेपर्यंत आपल्याला कळत असतं की आज आपल्या घरी ते डिलिव्हर होणार आहे। हा सगळा ट्रॅक रेकॉर्ड आपण ठेवत असतो। अगदी तसाच अंजली दमानिया यांनी ठेवला आणि भिवंडीला आल्यावर त्यांची ऑर्डर कॅन्सल झाली। याचा अर्थ की कुणीतरी अयोग्यरित्या ही ऑर्डर दिलेली आहे असं कंपनीला कळवलं आणि त्यानंतर ती कॅन्सल झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। धन्यवाद प्रणाली, या सगळ्या माहितीबद्दल बघूयात।